मम्मीला आणि माझ्या बहिणीला जायचं होतं मामाच्या इकडं, पण हॉटेलमध्ये गर्दीच एवढी झाली होती की त्यांना जायला वेळच भेटाना. का जायचं होतं तर आज होता आईचा महिना, त्याच्यामुळे त्यांना जायचं होतं मामाच्या इकडं. आणि इकडं आमचे शौर्य शेट आले होते शाळेतून, मधली सुट्टी झाली होती म्हणून चहा प्यायला. जशी गर्दी कमी झाली तसं लगेच पप्पांचं पाणी मारायचं काम चालू झालं. पाणी मारून झालतं, पण थोडासा कचरा आला होता वाट्यावर, त्याच्यामुळे त्या कचऱ्यालाच भरून काढत होते आणि गाडी वगैरे पण धुवून काढली होती. हा भैया आमच्या स्वराजचा मित्र, त्याचं खरं नाव पृथ्वीराज आहे, पण त्याला सगळी भैया म्हणतात. हा निघाला होता सँडअपला. होतं 10वीचं सँडअप, पण 9वीचीच पोरं नटून निघाली होती. नंतर मग माझी बहीण आणि मम्मी आली मामाच्या इकडनं. मग आम्ही थोडंसं पाणी घेतलं घरी पिण्यासाठी आणि मग निघालो घरी. इथं आमच्या काकाचं आणि शौर्याचं चाललं होतं बिलांगी वाढायचं काम. इकडं भुईमूग लावला होता आधी, पण तो उगावलाच नाही, त्याच्यामुळं आता परत लावायचं चाललं होतं. आम्ही पण दिवसभर हॉटेलवर थांबून बरंच दमलो होतो, त्याच्यामुळं काकांना त्यांच्यापाशी काही थांबलो नाही. आजच्या पुरतं एवढंच बस. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.